आज मुलांना सुट्टी असल्यामुळे मस्त आटा नूडल्समध्ये भरपूर भाज्या टाकून मॅगी बनवली आहे. हॅलो, नमस्कार. एव्हरीडे क्वीनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज माझा क्लिनिंग डे आहे. तर आज हा जो बेडरूम आहे, जो माझ्या मिस्टरांचा ऑफिस रूम पण आहे आणि तिथेच मी माझं देवघरसुद्धा ठेवलेलं आहे आणि वॉर्डरोब्स वगैरे ठेवते, कारण की दुसरा रूम खूप माझा लहान आहे, त्याच्यामध्ये बेडच मावला आहे, त्याच्यामुळे मला हे वॉर्डरोब्स वगैरे इथेच ठेवावे लागले. तर हा ॲक्च्युली त्यांचा ऑफिस रूम आहे, त्यांचं काम इथे चालू असतं. तर तो आज मी क्लीन करणार आहे. तर माझा क्लिनिंग डे पण ठरलेला असतो, कारण की आज मुलांना सुट्टी असते आणि मग स्वयंपाक उशिरा केला तर चालतं. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे, चहा पण झालेला आहे, मी फ्रेश झाली आहे छान. मला फ्रेश झाल्यावर जे काम करायला खूप असं हलकं हलकं फील वाटतं, नाही तर असं मला अनकम्फर्टेबल फील होतं. ज्या दिवशी माझी आंघोळ लवकर होत नाही त्याच्या आधीच मी हे बोलतात ना, आपली घरची कामं करायला घेतली ना, लेट जर उठली वगैरे असेल तर. पण मी माझ्या जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगला जर मी उठली ना, तर मग मी माझी आंघोळ आणि मी अशी फ्रेशअप होऊन मग मी सगळं काम करायला जाते. जर तुम्हाला असं वाटत असेल की आता हे डस्टिंग क्लिनिंगचे काम असं आवरून वगैरे केलं तर मग पूर्ण घाण होतो, तर मग जर मला असं वाटलं की माझ्या अंगावर पडले आहे कचरा वगैरे, तर मग मी तो क्लीन करून घेते, मी वॉश करून घेते, हे सगळं हातपाय तोंड धुवून घेते सगळं वगैरे. तर चला, तर आज माझा क्लिनिंग डे तुम्ही नक्कीच बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी क्लिनिंगची सुरुवात जाळे काढण्यापासून सुरुवात करते. तर सगळे चारी कोपऱ्यांच्या भिंतीवरतून सगळे जाळे काढून घेतले आहे. त्याच्यानंतर विंडोच्या जाळे काढले, विंडोचे बाहेरचे काही हे ग्रिल असतात त्याचे जाळे काढले आहे. फॅनवरती जे काही जाळे, धूळ, जळमटे जे काय आहे ते सगळं क्लीन करून घेतलं आहे, कारण की जाळे काढले की मग बाकीच्या गोष्टी पुढे करता येतात. तर तेवढ्यात माझं पार्सल आलं आहे आणि ते मी असं एक शॅम्पू मागवला आहे, लोरियलचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑइल हा शॅम्पू आहे. तो आता मी ट्राय करणार आहे, तर त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच दे ट्राय केल्याच्यानंतर. मग त्याच्यानंतर पुन्हा मी लागले माझ्या कामाला आणि असं फॅन वगैरे क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर देवारा क्लीन करायला घेतला आहे आणि तो मी इतका डीप क्लीन केला, म्हणजे सगळं त्याला मी असं हलवून त्याच्या पाठचा भागसुद्धा क्लीन केला आणि तेवढ्यात त्याच्यातून पाल पळाली. तर मला असं माहिती आहे की देवाऱ्याच्या मागे, आपल्या देवघराच्या मागे जर पाल असली तर खूप शुभ असतं. आता ते काय माहीत नाही मला, पण असं मी व्हिडिओजमध्ये वगैरे बघितले आहे. मग आता हे सगळं खूप सुंदर क्लीन केलं, तुम्हाला दिसत पण असेल बघा, ही पाल ती तिथे डोअरच्या मागे जाऊन बसले. आता त्याच्यानंतर हा माझा कूलर जो आहे तो आता सध्या बंद आहे, कारण की आपण थंडीचा सीझन चालू आहे. तो सुद्धा डीप क्लीन केल्यानंतर हे माझं ज्वेलरी बॉक्स आहे, त्याच्यामध्ये सगळे माझे ज्वेलरी आहेत. खूप छान ज्वेलरी आहे माझ्याकडे. मग त्या सगळ्या ज्वेलरी बॉक्स मी क्लीन केल्या आहेत. तो व्हिडिओसुद्धा मी नक्की बनवेल माझ्या ज्वेलरी बॉक्सचा आणि तो तुम्हाला खूप आवडेल, कारण की माझ्याकडे खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज आहे आणि बऱ्याच काही ॲक्सेसरीज आहे मेकअपच्या रिलेटेड. त्या सगळ्या ॲक्सेसरीज मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता ह्याच्यातल्या मी ज्वेलरी काढल्या नाही आहेत, म्हणजे बाहेरूनच स्वच्छ केल्या आहेत सगळ्या. तर ती मला वाटतं 5 का 6 बॉक्सेस आहेत ते टोटली. तर अशा बाहेरून मी क्लीन केलं आहे त्यांना, मस्त कॉलिंगने मी क्लीन केलं आहे, पट्टापट डाग निघून जातात त्याच्यातले आणि इतकं सुंदर बघा ना क्लीन झालं आहे, काही शाईन करते आहे. त्याच्या आतमधले जे काही ज्वेलरी ते मी सगळ्या नीट लावून तुम्हाला नक्कीच ते दाखवेन. आता ही जी विंडो आहे तीसुद्धा मी तिची विंडोचे काचसुद्धा नीट पुसून घेतले आहे. तर नुसतं बाहेरूनच नाही, आतून बाहेरून परत त्याचे स्लायडिंगचे कप्प्यापासून सगळं पुसून घेतलं आहे. तो मी शूट नाही केला प्रॉपर, कारण की खूपच काम असताना व्हिडिओ शूट करणं खूप पॉसिबल होत नाही. त्याच्यानंतर हा स्टडी टेबल आहे जो माझ्या मिस्टरांचा, तो रोजच्या रोज क्लीन करतात ते, पण मग डीप क्लीन पण करावं लागतं कधी कधी, म्हणून आज तो डीप क्लीन होणार आहे. तरी बऱ्यापैकी त्याच्यात डोअर वगैरे म्हणजे ड्रॉ जे आहे तर मग क्लीन करायचं राहिलं आहे, कारण की तो मिस्टरांसमोर मला क्लीन करावं लागतं, कारण त्यांना विचारावं लागतं की ह्याच्यातल्या काय वस्तू हव्या आहेत काय नको, म्हणून आता ते बिझी आहेत. तर म्हणून आता मी ते राहून दिलं आहे. त्याच्यानंतर ज्या शिडीवर आपण उभं राहून काम करतो ते सुद्धा क्लीन केली आणि हे वॉर्डरोबचा जो वरचा भाग आहे ना तो क्लीन केलेला होता मी दिवाळीतच, म्हणून आज तो इतका मला हे दिसला नाही घाण, म्हणून मग तो मी असं वरवर म्हणजे पुसून घेतलं, सगळं काढलं नाही तर मी हे सगळं काढून पूर्ण डीप क्लीन करते. तर अगदीच ते स्वच्छ होतं, म्हणून मी असं जिथे वरच्यावर त्याला कपडा मारून घेतला. त्याच्यानंतर ट्यूबलाईट पण पुसली आणि आपला हा जो डोअर असतो, सगळे डोअर मी पुसते नेहमी. तर आज ह्या बेडरूमचं क्लिनिंग आहे म्हणून ह्या बेडरूमचं डोअर मी पुसते
आता हे उजेड जो फ्लॅश होतो ना तो उन्हाचा आहे. विंडोमधून मस्त असं सूर्यप्रकाश माझ्या घरात खूप सुंदर पडतो. आता ह्या डोअरच्या मागे पाल आहे, पण आता करणार काय, भीती पण वाटते. पण तरी मी क्लीन केलं, कारण की पालीला घाबरून माझं क्लिनिंग मी थांबवू शकत नव्हती. म्हणून मग पाठचा भाग तर क्लीन करायला घाबरते मी. म्हणून मी असं पुढचाच भाग सगळा क्लीन करून घेतला आहे. आणि आता हे माझ्याकडे जे हँगर आहे ना, त्याला काही असं ठोकून खिळ्याने ठोकल्याची गरज नाही, ते डायरेक्ट डोरलाच लटकायचं आहे. आणि मी बोलताना माझा हेल्थ कधी स्किप करत नाही, हेल्थ रुटीन. तर कामामध्ये ब्रेक घेऊन मस्त मी माझा फ्रूट्स टाईम होता, तो फ्रूट्स टाईम मी तो एन्जॉय केला. आवळा ज्यूस पण घेतला. मध्ये मध्ये काम करता करता मी असं ब्रेक घेते माझ्या हेल्थशी रिलेटेड जे काही गोष्टी करायच्या असतात ते. कारण की जेवढं आपण बोलतो ना, घरात जे काम करतो, मेहनत घेतो, त्याच्यासाठी आपलं हेल्थ जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आपल्या फॅमिलीचं तर हेल्थ जपतोच, पण आपण स्वतःचं हेल्थ पण जपलं पाहिजे, कारण सगळं घर आपल्यावरच असतं. तर फायनली माझं हे सगळं क्लिनिंग सगळं झालेलं आहे. पॅन क्लीन केलं, परत ते जाळे काढले सगळे, आणि सगळं मंदिरपासून ते माझं ज्वेलरी बॉक्स, परत माझे बऱ्याच एक्सेसरीज ह्याच्यात असतात मेकअपच्या रिलेटेड. तर मी तुम्हाला कधीतरी हे नक्की दाखवेल, आणि तुम्हाला नक्कीच आवडेल हे कूलर. आणि एकदम डीप क्लीन केलं आहे. फक्त वरचं मी थोडं वरवरच क्लीन केलं आहे, कारण की वेळ खूप झाला होता आणि मला अजून स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. मुलं घरी येतं भूक करत आहेत. परत ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये सुद्धा क्लिनिंग करायचं आहे. दिवाळीत क्लीन झालं होतं, त्याच्यामुळे मी आता इतकं थोडं स्किप केलं त्याला. पण बाकी सगळ्या गोष्टी A to Z म्हणजे कम्प्लिटली क्लिनिंग झालेला आहे माझं. तर हा जो वरचा पसारा जो आहे ना, तो कधी ना कधी हटेल जेव्हा मी वॉर्डरोब्स घेईल, आणि त्याच्यावरती पण असे रॅक बनवेल, शेल्फ बनवेल. म्हणजे असे आपण डोअरवाले शेल्फ असतात ना वरतीसुद्धा, तर ते सगळं पसारा आपला झाकून जातो. पण आता हे नाही आहे, म्हणून हा असा पसारा तुम्हाला दिसेल. पण तो क्लीन केला मी सगळं, आणि असं मांडून ठेवलं साईडला. त्याच्यामध्ये सगळं ना बड्डेचे रिलेटेड डेकोरेशनचे सामान, लाईटिंगचे सामान ठेवले, जे हाताखाली आहेत, कारण की मला कधीही लागतं ते, म्हणून मी ते असं हाताखालीच ठेवते, बेडच्या आतमध्ये ठेवत नाही. प्लस ही माझी एक सेपरेटली डॉक्युमेंटची फाईल्स आहेत डॉक्टरांच्या, त्यासुद्धा मी अशा ठेवते, कधीही लागतात त्या. आणि हे दिवाळीचे फटाके सध्या आता असेच ठेवलेले आहेत, उडू कधीतरी टाईम भेटला तसं. सुंदर क्लीनिंग झाले. ह्याच्या मागे पाल अजून आहे. सगळं क्लीन झालेलं आहे. आणि ही विंडो जी तुम्हाला अशी एकदम उजेड दिसतं, त्यामुळे ही विंडो दिसून येत नाही, ही सुद्धा मी त्याचे ग्लासेस वगैरे खूप छान क्लीन केले आहेत. थोडंसं दाखवते, असं हां दिसते. तर तुम्हाला माझा हा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता मी पुढे जाते स्वयंपाक करायला. सो बाय.